सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. अथ श्री साई सच्चरित. अध्याय 2. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी मंगलाचरण. जाहले देवता कुल गुरुवंदन. साई चरित्र बीज पेरुण आता प्रयोजनारंभू. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन अति संकलित करू विवेचन. जेने श्रोतया ग्रंथ प्रवेशन आयासावीन घडेल. प्रथमाध्यायी यथानुक्रम करुणी गोधूम पेशनोपक्रम. केला महामारीचा उपशम आश्चर्य परमग्रामस्था. ऐशा साईच्या अगाध लीला श्रवण करिता आनंद झाला. तोची काव्य रूपे प्रगटला बाहेर उतटला प्रेमपूर. म्हणून साईचे धन्यवाद वाटले यथामिती करावे विशद. होतील ते भक्तासी बोधप्रद पापापनोद होईल. तदर्थ हे साईंचे चरित्र लिहू आदरिले अतिपवित्र. आरंभिले हे कथा सत्र इह परत्र सौख्यद. सन्मार्गदर्शक संत चरित्र नव्हे ते न्याय वा तर्कशास्त्र. तरी होईल जो संत कृपापात्र तया न विचित्र काहीच. तरीही प्रार्थना श्रोतया लागी व्हावे जिया आनंदा विभागी. धन्य भाग्याचा तो सत्संगी कथा व्यासंगी निरत जो. चिरपरिचित जीवाचा मित्र सहवास ज्याचा दिवसरात. ज्याचे त्याचे न मज रेखाटावे चित्र. संत चरित्र काय लिहू जेथ माझे मज अंतरंग. ओळखू येईना यथा सांग त्या म्या संतमनीचे तरंग. वर्णावे निर्व्यंग कैसेनी करू जाता स्वरूप निर्धार. मुकावले जेथे वेदही चार त्या तुझ्या रूपाचा विचार. कळेल साचार मज कैसा स्वय आधी संत व्हावे. मग संता यथार्थ जाणावे तेथ मी संतासी काय वानावे. हे मज ठावे आधीच सप्तसागरीचे पाणी. तयाचीही करवेल मापणी आकाशासी घालवेल गवसनी. परी न आयनी संत येती जाणे मनी मी एक पामर. परी बाबांचा प्रताप अनिवार पाहुणी उठे गावयाची लहर. तीही अनावर हो पाहे जय जयाजी साईराया. दीन दुबळांचिया विसाविया अगाध न वर्णवे तुझी माया. तरी कृपाया दासावरी लहान तोंडी मोठा घास. तैसे हे होईल माझे साहस होऊ न देई माझा उपहास. वाटे हा इतिहास लिहावा संत चरित्रे जे जे लिहिती तयावरी भगवंताची प्रीती. ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती धरावी भीती मग मी का. माझी ही मनी ही स्फूर्ती चेतविती तीच भगवंत मूर्ती. स्वये जरी मी जड मूढमती निज कार्यपूर्ती ती जाणे. भक्त जी जी सेवा कल्पिती संत स्वयेची करवून घेती. भक्त केवळ कारणनिमित्ती सकळ स्फूर्ती संतांची. सारांश हा साई स्वये करवी निज चरित्र मज मूर्खा करवी. तेनेची या कथेची थोरवी गौरवी जे आदरे. साधू संत अथवा श्रीहरी कोणा तेही धरुणी निज करी. आपुली कथा आपण करी निज कर शिरी ठेवणी. जैसी शके 1700 साली महापतीसी बुद्धी स्फुरली. साधू संता ही सेवा घेतली चरित्रे लिहविली त्या करवी. तीच सेवा 1800 साली दासगणूंच्या हस्ते घेतली. पुढील संत चरित्रे लिहविली पावन झाली सकळिका. भक्त आणि संत विजय ग्रंथ भक्त आणि संत लीलामृत हे 4 जैसे महीपती रचित. दासगणू कृत 2 तैसे एकाचे नाव भक्त लीलामृत दुजयाचे ते संत कथामृत. उपलब्ध वार्चिन भक्त संत उभय ग्रंथात वर्णिले. त्यातील भक्त लीलामृतात श्री साईचे मधुर चरित आहे वर्णिले अध्याय त्रयीत. श्रोती ते तेथ वाचावे तैशेची गोड ज्ञानकथा कथिती साई एका भक्ता. ती वाचावी संत कथामृता अध्याय 57 पहा. शिवाय साईची अलौकिक लीला रघुनाथ सावित्री भजनमाला. अनुभवपूर्वक निवविजनाला अभंग पदाला गाऊन
यातची एक बाबांचे लेकरू, जे तृषित चकोरा अमृत करू. वर्षले कथामृत प्रेम पडी भरू, श्रोता ते सादरू सेवावे. दासगणूची स्फुट कविता, तीही अत्यंत रसभरिता. आनंद देईल श्रोतया चित्ता, लीला परिसता बाबांची. तैसेच गुर्जर जना करिता, भक्त अमिदास भवानी मेथा. यांनीही काही चमत्कार कथा, अति प्रेमळता लिहिल्या ती. शिवाय काही सद्भक्त शिरोमणी, साई प्रभा हे नाव ठेवणी. प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी, कथाश्रेणी बाबांच्या. ऐस ऐशिया कथा असता, या ग्रंथाची काय आवश्यकता. शंका येईल श्रोतया चित्ता, निराकरणता आकरणिजे. साई चरित्र महासागर, अनंत अपार रत्नाकर. मी टिटवितो रिता करणार, घडणार हे कैसेनी. तैसे साईंचे चरित्र गहन, अशक्य कथीही सांग वर्णन. म्हणून करवेल ते कथन, तेनेची समाधान मानावे. अपार साईंच्या अपूर्व कथा, शांतिदायक भवद वार्ता. श्रोतया देतील श्रवणोल्हासता, चित्त स्थिरता निजभक्ता. कथा वदले परोपरीच्या, व्यावहारिक उपदेशाच्या. तैशाची सर्वांच्या अनुभवाच्या, वर्माच्या निजकर्माच्या. अपौरुषेय श्रुती विख्यात, जैसा असंख्य आख्यायिका विश्रुत. तैशाची बाबा मधुर अर्थभरित, अपरिमित सांगत. ऐकता त्या सावधान, इतर सुखे तृणा समान. विरोणी जाय भूकतहान, समाधान अंतरी. कोणासी व्हावी ब्रह्म सायुज्यता, अष्टांग योग प्रावीण्यता. समाधी सुख निर्भरता, होईल कथा परिसताया. श्रवणार्थियाचे कर्मपाश, तोडून टाकीती या कथा अशेष. बुद्धीस देती सुप्रकाश, निर्विशेष सुख सकला. तेने मज स्फुरली वासना, ऐशा सुसंग्राह्य कथा नाना. ओनी करावे माला ग्रंथना, हीची उपासना चांगली. कानी पडता चार अक्षरे, तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे. संपूर्ण कथा ऐकता सादरे, भावार्थी उतरेल भवपार. माझी करोनिया लेखनी, बाबाची गिरवतील माझा पाणी. मी तो केवळ निमित्ताला धनी, अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्ष बाबांची लीला, पाहुणी लागला मनासी चाळा. बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा, भोळ्या प्रेमळा कारणे. होऊन या प्रत्यक्ष दर्शन, निवाले नाहीत ज्यांचे नयन. तयासी बाबांचे महात्म्य श्रवण, पुण्य पावन घडावे. कोणास भाग्याची या मना, वाचावयाची होईल कामना. परमानंद होईल मना, समाधान लिहिला तो. ऐशा मनात उदेली वृत्ती, माधवरावांचे कानावरती. घातली परिसा शंकचित्ती, कैसे मजप्रती साधे हो. वयासे उलटली वर्ष 60, बुद्धीही नाठ वाहे सुनाट. अशक्तपणे राहील खटपट, उरली वटवट तोंडाची. ती तरी व्हावी साई प्रित्यर्थ, साधेल काहीतरी परमार्थ. इतरत्र होईल जी निरर्थ, एतदर्थ हा यत्न. अनुभव घेता दिवस राती, वृत्तांत लिहावा आले चित्ती. जयाच्या परिशीलने शांती, मनासे विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार, स्वानुभूतीचे अधिष्ठानावर. बाबा उद्गारले वारंवार, श्रोतया सादर करावे. बहुत वदले ज्ञानकथा, अनेका लाविले भजनपंथा. तयांचा संग्रह करावा पुरता, होईल गाथा साईंचा. त्या त्या कथा जे सांगती, सादर म्हणजे जे ऐकती. उभयांच्या मनास विश्रांती, पूर्ण शांती लाभेल. ऐकता श्रीमुखींच्या कथा, भक्त विसरतील देहव्यथा. तयांचे ध्यान मनन करिता, भवारणी मुक्तता आपैसी. श्री साईमुखींच्या वार्ता, अमृत परिसर रसभरिता. परमानंद दाटेल परिसता, काय मधुरता वानू मी. ऐशिया कथा जो अदांभिकता, आढळेल मज गाता वर्णिता. वाटे तया पदरज धुळी लोळता, मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टीची अलौकिक मांडन, तैशेची शब्दा शब्दांची ठेवण. परिसता तल्लीन श्रोतुगण, सुख संपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी ऐकावया कान, किंवा दर्शन घ्यावया नयन. तैसेची मन होऊन या उन्मन, सहज ध्यान लागावे. गुरुमाऊली माझी जननी,
कथिती तियेच्या कथा ज्या जनी, ऐकी जे ती वदनो वदनी, सादर श्रवणी साठवू, त्या त्याची वारंवार आठवू, साठवतील तितक्या साठवू, प्रेमबंधनी त्या गाठवू, मग लुटवू परस्पर, यात माझे काहीची नाही, साईनाथांची प्रेरणाही, ते जैसे वदवितील काही, तैसे ते पाही मी वदे हाही अहंकार, साईची स्वय सूत्रधार, ते जीवाचेचा प्रवर्ती विनार, तरी ते वदनार मी कोण, मीपणा समर्पिता पायावर, सौख्य लाधेल अपरंपार, सकळ सुखाचा संसार, अहंकार गेलिया, ही वृत्ती उठाया अवसर, बाबांचे विचारू नाही धीर, आले माधवराव पायरीवर, तयांचे कानावर घातली, तेच वेळी माधवरावांनी, नाही तेथे दुसरे कुणी, ऐसाची प्रसंग साधुनी, बाबा लागुनी पुसियले. बाबा हे अण्णासाहेब म्हणती, आपुले चरित्र यथामती, लिहावे ऐसे येते चित्ती, आपुली अनुमती असलिया, मी तो केवळ भिकारी, फिरतो भिक्षेचे दारोदारी, ओली कोरडी भाजी भाकरी, खावणे गुजरू काळ मी, त्या माझी कथा कशाला, कारण होईल उपहासाला, ऐसे न म्हणाया हिरियाला, कोंदणी जडविता पाहिजे, असो आपुली अनुज्ञा काय, लिहितील आपण असल्या सहाय, किंवा लिहवितील आपुलेची पाय, दूर अपाय दवडुनी, असता संताची आशीर्वचने, तैची उपक्रम ग्रंथरचने, विना आपुल्या कृपावलोकने, निर्विघ्न लेखन चालेना, जानोनी माझ्या मनोगता, कृपा उपजली साई समर्था, म्हणती लहासील मनोरथा, पायी म्या माथा ठेविला, दिधला मजौदीचा प्रसाद, मस्तकी ठेविला हस्तवरद, साई सकल धर्म विशारद, भवापनोद भक्तांचा, ऐकोणी माधवरावांची प्रार्थना, साईसी आली माझी करुणा, अधिरमणाच्या शांतवना, धैर्य प्रदाना आदरिले, भावार्थ जाणुनी माझे मनीचा, अनुज्ञापणी प्रवर्तली वाचा, कथा वार्ता आदी अनुभवांचा संग्रह साचा करावा, दप्तर ठेवा बरे आहे, त्याला माझे पूर्ण सहाय, तो तर केवळ निमित्त पाहे, लिहावे माझे मीचिकी, माझी कथा मीच करावी, भक्तेच्छा मीच पुरवावी, तयाने अहमवृत्ती जिरवावी, निर्वावी मी ममपदी, ऐसे वर्ते जो व्यवहारी, तया मी पूर्ण सहाय्य करी, हे कथाच काय सर्वोतपरी, तया घरी राबे मी, अहमवृत्ती जेव्हा मुरे, तेव्हा तयाचा ठावही नुरे, मीच मग मीपणे संचरे, माझ्याची करे लिहिन मी, ये बुद्धी जे कर्म आरंभिले, श्रवण मनन वा लेखन वहिले, ज्यांचे त्यानीच ते संपादिले, त्यास तो केले निमित्त, अवश्यमेव दप्तर ठेवा, घरी दारी असा कुठेवा, वारंवार आठव ठेवा, होईल विसावा जीवासी, करिता माझ्या कथांचे श्रवण, तयांचे कीर्तन आणि चिंतन, होईल मदभक्तीचे जनन, अविद्या निरसन रोकडे, जेथे भक्ती श्रद्धान्वित, तयाचा मी नित्यांकित, ये अर्थी न भावे शंकित, इतरत्र अप्राप्त मी सदा, सद्भावे या कथा परिसता, निष्ठा उपजेल श्रोतया चित्ता, सहज स्वानुभव स्वानंदता, सुखावस्था लाधेल, भक्तासी निजरूप ज्ञान, जीव शिवा समाधान, लक्षेल अलक्ष निर्गुण, चैतन्य घन प्रगटेल, ऐसे या मतकथांचे विंदान, याहुनी काय पाहिजे आन, हेच श्रुतींचे ध्येय संपूर्ण, भक्त संपन्न ये अर्थी, जेथे वादावादीची बुद्धी, तेथे अविद्या माया समृद्धी, नाही तेथे स्वहित शुद्धी, सदा दुर्बुद्धी कुतर्की, तो न आत्मज्ञानासी पात्र, तयासी ग्रासी अज्ञान मात्र, नाही तयासी इह परत्र, असुख सर्वत्र सर्वदा, नको स्वपक्ष स्थापन, नको परपक्ष निराकरण, नको पक्षद्वयात्मक विवरण, काय ते निष्कारण सायास, नको पक्षद्वयात्मक विवरण, होता या शब्दांचे स्मरण, पूर्वी श्रोतया दिधले अभिवचन, जाहली आठवण तयाची, मागा प्रथमाध्याय संपता, वचन दिधलेसे की श्रोता, हेमाड नामकरण कथा, आधी समजता सांगेन, कथेमध्ये ही आडकथा,
परिसता ठरेल युक्तता, होईल जिज्ञासेची पूर्तता, हेही प्रेरकता साईंची. पुढे मग पूर्वानुसंधान, होईल साई चरित्र निवेदन, म्हणून श्रोता करावे श्रवण, दत्तावधान ते कथा. आता हा साई लीला ग्रंथ, भक्त हेमाड पंत विरचित, ऐसे जे प्रति अध्यायांती श्रुत, ते हे पंत कोण की. सहज आशंका श्रोतया मना, करावया तज्जिज्ञासा शमना, कैसा आरंभ या नामकरणा, व्हावे त्या श्रवणा सादर. जन्माधाराभ्य मरणावधी, षोडश संस्कार देहासंबंधी, त्यातील एक नामकरण विधी, संस्कार सिद्धी प्रसिद्ध, तत्संबंधीची अल्पकथा, श्रोतया परिसेजी सादर चित्ता. हेमाडपंत नामकरणता, प्रसंगोपात्ता प्रगटेल. आधी हा लेखक खट्याळ, जैसा खट्याळ तैसा वाचाळ, तैसा चिटवाळ आणि कुटाळ, नाही विटाळ ज्ञानाचा, नाही ठावा सद्गुरु महिमा, कुबुद्धी आणि कुर्तक प्रतिमा, सदा निज शहानी वेचा गरिमा, वादकर्मा प्रवृत्त, परी प्राक्तन रेषा सबळ, तेनेची साईचे चरणकमळ, दृष्टीसी पडले अदृष्टे केवळ, हा तो निश्चळ वादनिष्ठ. काकासाहेब भक्तप्रवर, नानासाहेब चांदोरकर, यासी ऋणानुबंध नसता जर, कोठोनी जाणार शिर्डी सहा. काकासाहेब आग्रह पडले, शिर्डीच जाणे निश्चित ठरले, जावयाचे दिवशी बदलले, म्हणते फिरले अवचित. याचा एक परममित्र, तो लब्धानुग्रह गुरुपुत्र, असता लोणावळ्यासी सहकलत्र, प्रसंग विचित्र पातला. तयाचा एकुलता एक सुत, शरीरे सुदृढ गुणवंत, असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात, ज्वराक्रांत जाहला. केले सकळ उपाय मानवी, जाहले दोरे उतारे दैवी, गुरुसी आणुनी सन्निध बैसवी, अखेर फसवी सुत त्या ते. प्रसंग पाहुणी ऐसा बिकट, निवारावया दुर्धर संकट, गुरुसी बसविले पुत्रा निकट, ते सर्व फुकट जाहले. ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र, प्राणीमात्रांचे कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र निवार. काणी पडता ही दुवारता, अति उद्विग्नता आली चित्ता, हीच काय गुरुची उपयुक्तता, पुत्र एकुलता राखवेना, प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साई दर्शनी शिथिलता, प्राप्त झाली या माझ्या चित्ता, पडला मोडता गमनात. किमर्थ जावे शिर्डी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती, हाच ना लाभ गुरुचे संगती, गुरु काय करती कर्मासी, असेल जे जे ललाटी लिहिले, ते तेच जरी होणार वहिले, मग ते गुरुविन काय की अडले, जाणे ठेले शिर्डीचे, किमर्थ आपुले स्थान सोडा, कशासी गुरूंचे मार्ग दौंडा, सुखाचा जीव दुःखात पाडा, कवन्या चाडा कळेना, जैसे जैसे यदृच्छे घडे, ते ते भोगू सुखवा साकडे, काय जाऊन या गुरुच्याकडे, जरी होणार पुढे चालेना, जैसे जयांचे अर्जित, नको म्हणता चालून येत, होणार पुढे काहीही न चालत, नेले मज खेचित शिर्डीसी, नानासाहेब प्रांताधिकारी, करू निघाले वसईची फेरी, ठाण्याहुनी दादरावरी, येवणी वेळभर बैसले, मध्यंतरी 1 तास, गाडी वसईसी यावयास, वाटले हा अवकाश, लावकी कामास एकादिया, जाहली मात्र ऐसी स्फूर्ती, तेची आले दादरावरती, गाडी एक केवळ वांद्र्यापुरती, ते मग बैसती ती येते, येता गाडी निजस्थानी, निरोप आला मजला गुणी, मग मी भेट घेता तत्क्षणी, चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना, किमर्थ आळस शिर्डी गमना, दीर्घसूत्रता का प्रस्थाना, निश्चिती मना का नाही, पाहुणी नानांची आतुरता, मीही शरमलो आपले चित्ता, परिमनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता निवेदिली, त्यावरी मग नानांचा बोध, कळकळीचा प्रेमळ शुद्ध, परिसता शिर्डी गमने छोदोध, अतिमोहप्रद जाहला, तात्काळ निघतो घेतले वचन, तेव्हाच नानांनी केले प्रयाण, मग मीही मागे परतोन, ठेविले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामान आवरुनी, सर्व निर्वानिरव करुनी, तेची दिवशी अस्तमानी, शिर्डी लागून निघालो,
सायंकाळा पाठील मेल दादरावर उभी राहील. जानुनी दादरचेच भरले हंशील. तिकीट तेथील घेतले. परिमी गाडीत जाऊनी बसता. वांद्रे स्टेशनची गाडी असता. यवन एक गाडी सुटता. अतिच पळता आत ये. तिकीट घेतले दादरपर्यंत. तोच आरंभी कार्यविघात. प्रथमग्रासी मक्षिकापात. तैसा डोकावत होता की. सवे पाहुणी सर्व सामान. यवन पुसे मज कोठे गमन. तव म्हणे मी दादरासी जाऊन. मेल साधीन मनमाळची. तव तो सुचवी वेळेवर. उतरू नका हो दादरावर. मेलन तेथे थांबणार. बोरीबंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना. मेल दादरावर मिळती ना. न कळे मग या चंचल मना. काय कल्पना उठत्या ते. परी ते दिवशी प्रयाण योग. साधावा ऐसाजी होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथाभाग. घडला मनाजोग अवचिता. तिकडे भाऊसाहेब दीक्षित होतेच मार्ग प्रतीक्षा करीत. उदयिक 9-10 आत. जाहलो शिर्डीत सादर. इसवी सन 1910. वर्तमान घडले पहा. एका साठ्यांचाच वाडा तेव्हा. होता राहावयास उतारूस. तांग्यातून उतरल्यावरी. दर्शनौत्सुक्य दाटले अंतरी. कधी चरणवंदीन श्री आनंद लहरी उसळल्या. इतक्यात साईंचे परमभक्त तात्यासाहेब नुलकर विख्यात मशिदीतून आले परत. म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेच बाबा मंडळनिशी. वाडियाचे कोपऱ्यापाशी. चला आधी धूळ भेटीसी. मग ते लेंडीस निघतील. पुढे मग करा स्नान. बाबा जो येता ती मागे परतोन. तेव्हा मग मशिदीस जाऊन स्वस्त दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकुणी घाई घाई धावलो बाबा होते त्या ठाई. धुळीत घातले लोटा अंगण पायी. आनंद नमाई मनात. नानासाहेब सांगून गेले. त्याहुनी अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानिले. साफल्य झाले नयनांचे. कधी ऐकली नाही देखिली. मूर्ती पाहुणी दृष्टी निवाली. तहान भूक सारी हरपली. तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईंच्या चरणस्पर्श. पावलो जो परमार्श. तेची जीवाचा परमोत्कर्ष. नूतन आयुष्य तेथोणी. ज्याचे लाधलो हा सत्संग. सुखावलो मी अंग प्रत्यंग. तयांचे ते उपकार अव्यंग. राहोत अभंग मजवरी. ज्याचे पावलो परमार्थाते. ते चिकी खरे आप्तभ्राते. सोयरे नाहीत तया परते. ऐसे निज चित्ते मानी मी. केवढा तयांचा उपकार. करुणे नेमी प्रत्युपकार. म्हणून केवळ जोडुनी कर. चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला. माझिया मनीचा विकल्प जडला. वरी साई समागम घडला. परम प्रगटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई. दर्शने वृत्तीसी पालट होई. पूर्वकर्माची मावळे सई. वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पापसंचय. कृपावलोकने झाला क्षय. आशा उपजली आनंद अक्षय. करतील पाय साईंचे. भाग्ये लाधलो चरणमानस. वायसाचा होईल हंस. साई महंत संतावतंस. परमहंस सद्योगी. पापताप दैन्य विनाशी. ऐसिया साईंच्या दर्शनेसी. पुनिताज जाहलो मी बहुवसी. पुण्यराशी समागमे. पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी. तीही साई महाराज भेटी. हा साई एक मिनलिया दृष्टी. सकल सृष्टी साई रूप. येताची शिर्डीसी प्रथम दिवशी. बाळासाहेब भाट्यांपाशी. आरंभ झाला वादावादीसी. गुरु कशासी व्हावा की. बुडवणी आपली स्वतंत्रता. ओढवणी घ्यावी का परतंत्रता. जेथे निज कर्तव्य दक्षता. काय आवश्यकता गुरुची. ज्याने त्यानेच केले पाहिजे. न करी त्याचे गुरुने काय कीजे. न हलविता हातपाय जो निजे. तयासी दिजे काय कवणे. हाची माझा पक्ष उजू. प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू. दुराग्रहाचाच तो तराजू. वाद माजून राहिला. अंगी दुर्धर देहाभिमान. तेनेच वादावादीचे जनन. अहंभावाची ही खूण. नाही त्याविण वाद जगी. प्रतिपक्षाचे निश्चित मत. होका पंडित वेद पारंगत. गर्वनुग्रहा व्यतिरिक्त. पुस्तकी मुक्त केवळ तो. दैव थोर की कर्तृत्व थोर. वाद चालला हा घनघोर. केवळ दैवावर टाकोणी भार. काय होणार मी म्हणे. तव बोले विरुद्ध पक्षाकार. होणारसी नाही प्रतिकार. होष्यमान नाही टळणार. मी म्हणणार भागले. दैवापुढे कोण जाई.
एक करिता एक होई, ठेवा तुमची ही चतुराई, अभिमान ठाई पडेना, मी म्हणे हो म्हणता कसे हे, करील त्याचेच सर्व आहे, आळशा परिबैसो निराहे, दैव साहे कैसे ते, उद्धरे दात्मनात्मनम, गरजे स्वये स्मृतिवचन, त्याचा अनादर करुण तरुण जाणे अशक्य, हे ज्याचे त्यानेच करावे लागावे किमर्थ गुरूंचे मागे, आपणा असल्याविन जागे, गुरुने भागे कैसेनी, आपुली सद्विचार बुद्धी, आपुले साधन चित्तशुद्धी, ते जुगारुणी जो कुबुद्धी, गुरु काय सिद्धी देई त्या, या वादाचा अंत नाही, निष्पन्न काही जाहले नाही, चित्त स्वास्थ्यास अंतर्लोपाही, हेची कमाई म्या केली, ऐसा वाद घालिता घालिता, कोणीही ना तिळभर थकता, ऐशा दोन घटका लोटता, वाद आटपता घेतला, पुढे मंडळी समवेत, आम्ही जातो जो मशिदीत, बाबा काका साहेबांप्रत, परिसा पुसत काय ते, काय चालले होते वाड्यात, वाद कशाचा होता भांडत, काय म्हणावे हे हेमाडपंत, मजकडे पाहत बोलले, वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत, बाबांचे कळले कैसे हे वृत्त, आश्चर्यचकित मी म्हणी, असो ऐसा मी वाग्बाणहत, जाहलो निशब्द लज्जावनत, पहिल्याच भेटीत की हे अनुचित, घडले अवित मज करवी, हे हेमाडपंत नामकरण, प्रातकालीचा वादया कारण, तेनेच बाबांनी हेमाड स्मरण, मनी मी खून बांधली, देवगिरीचे राजे यादव, हे चिहते दौलताबादीचे जाधव, 13वे शतकी राज्यवैभव, वाढविले गौरव महाराष्ट्राचे, प्रौढ प्रताप चक्रवर्ती, महादेव नामा भूपती, पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती, विक्रमे प्रख्याती पावला, तोही यदुवंश चूडामणी, रामराजा राजा ग्रणी, मंत्री या उभयतांचा बहुगुणी, सर्व लक्षणी हेमाद्री, तो धर्मशास्त्र ग्रंथाकार, ब्रह्मवृंदार्थ परम उदार, आचार व्यवस्था संगतवार, आरंभी रचनार हेमाद्री, व्रतदान तीर्थ मोक्ष खाणी, नामे चतुर्वर्ग चिंतामणी, ग्रंथ रचिला हेमाद्रींनी, विख्यात करणी तयांची, गिरवाण भाषेत हेमाद्रीपंत, तेच प्राकृती हेमाडपंत, मुत्सदी राजकारण निष्णात, होता विख्यात ते काळी, परितो वत्समी भारद्वाज गोत्री, तो पंच मी 3 प्रवरी, तो यजुर मी ऋग्वेदाधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूढ, तो माध्यान्दिन मी शाकाल, तो धर्मज्ञ मी बाष्कल, ते पंडित मी मूर्ख अकुशल, कामज पोकळी ही पदवी, तो राजकारण धुरंधर मुत्सदी, मी अल्पमती मंदबुद्धी, त्याची राज्य प्रसिद्धी ओवी साधी मज न करवे, तो ग्रंथकार कलाभिज्ञ, मी तो ऐसा ठोंबा अज्ञ, तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ, मी अल्पप्रज्ञ हा ऐसा, तयाचा लेखन कल्पतरू, नाना चित्रकाव्यांचा आकरू, मी हे ऐसे बाबांचे लेकरू, येईना करू ओविही, गोरा चोखा सावता माळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी, भागवत धर्म प्रवर्तक मंडळी, उदयासी आली ये काळी, पंडित बोपदेव विद्वमनी, चमके जयाचे सभांगणी, तेथेची हेमाडपंत राजकारणी, ख्याती गुणगरणी जयाची, तेथून पुढे उत्तरेहुनी, उतरल्या या देशी फौजा यावणी, जिकडे तिकडे मुसलमानी, अंमल दक्षिणी मावळला, उगाच नाया पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान, वादवादावरी हा वाग्बाण, अभिमान खंडन व्हावया, होणी अर्ध्या हळकुंड पिवळे, उगीच योग्यते विन जो बरळे, तया माझी उघडले डोळे, घालून वेळेवर अंजन, असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण, साई मुखोदित विलक्षण, प्रसंगाचेती सार्थ नामकारण, ते म्या भूषण मानिले, की यातुनी मज लाधो शिक्षण, वादावादी हे कुलक्षण, स्पर्शेन मज एकही क्षण, परम कल्याणकारी ते, गळून जावा वादाभिमान, एतदर्थ हे अभिधान, जेने आमरण रहावे भान, नित्य निराभिमान असावे, रामदाशरथी देव अवतारी, पूर्ण ज्ञानी विश्वासितारी, अखिल ऋषी गणमानस विरहारी, चरणधरी वशिष्ठाचे, कृष्ण परब्रह्माचे रूपडे, तयासही गुरु करणे पडे, सांदीपणीच्या गृही लाकडे, सोसोनी साकडे वाहिली,
तेथे माझी काय मात, वादावादी करावी किमर्थ, गुरुविन अज्ञान वा परमार्थ, नाही हा शास्त्रार्थ दृढ केला, वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळभरी साधेना, हेही पुढे आले अनुभवा, ये रीती या नाम गौरवा, प्रेम पुरस्सर निज सद्भावा, शुद्ध स्वभावा दरिले, आता असा हे कथानक, आता असो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक, वादप्रवाद निवर्तक, सर्वासही बोधक समसाम्य, असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध दर्शन, ग्रंथकाराचे नामकरण, कथन श्रवण करविले, पुरे आता हा अध्याय विस्तार, हेमाड साई चरणी सादर, पुढे यथानुक्रम कथा सविस्तर, श्रवण तत्पर व्हावे जी, साईची आपुली सुखसंपत्ती, साईच आपुली सुखसंविती, साईच आपुली परमनिवृत्ती, अंतिम गती श्री साई, साई कृपाची कारणे, साई चरित्र श्रवण करणे, तेनेच दुस्तर भवभय तरणे, कलिमल हरणे निर्मूल, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, कथा प्रयोजन नामकरणं, नाम द्वितीयोऽध्यायः संपूर्णः, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभं भवतु, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।